हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? मस्त ना? मी पण छान आहे. आज आपल्याकडे एक प्रश्न आलेला आहे. आपल्या सबस्क्रायबर वनिता बेंद्रे ताईंनी विचारले, मुलीचे लग्नाचे वय पण सांगा ना मॅडम. मुलीचे लग्नाचं वय म्हणजे कुठल्या वयात आपण मुलीचं लग्न करावं, हा त्यांचा प्रश्न आहे. आता नियमाप्रमाणे आपले सर्वांना माहीत आहे मुलांचं आणि मुलीचं लग्नाचं वय. नियमाप्रमाणे 18 मुलींना आणि मुलांना 21. म्हणजे नियमाप्रमाणे म्हणजे मी काय म्हणते, त्याचे आधी कोणी लग्न केलं तर पोलीस येऊ शकतील आणि ते लग्नात जे कोणी तिथे प्रेझेंट होते त्यांना सुद्धा पकडून त्यांच्यावर कारवाई करू शकतील. हे झालं लीगल साईड. पण माझ्या मते हे लीगल साईड पेक्षाही आपण आणि काहीतरी विचार करायला पाहिजे. आता मला मुलगी असली की मी तिचं कधी लग्न करणार, हा विचार करूया ना. हा का आपण विचार करतो? आपल्याला आपली मुलगी आणि तिचं आयुष्य पुढे कसं जायला पाहिजे अशी अपेक्षा आहे. आपल्याला वाटते आपली मुलगी आनंदी असायला पाहिजे, सुखी असायला पाहिजे आणि इंडिपेंडेंट असायला पाहिजे. मग वय विसरा तुम्ही. तिला कानून प्रमाणे किंवा लीगल अकॉर्डिंग टू द लॉ अँड ऑर्डर तर विसरून जा. त्याच्याशिवाय आपण काय विचार करायला पाहिजे त्याच्याबद्दल मी आता बोलणार आहे. आपण तिला आधी व्यवस्थितपणे शिकवायचं. तिचे आवडीप्रमाणे काही स्किल्स, कला, काही तिला जे आवडते तर शिकवायचं. अगदी लहानपणीपासून जे आम्ही फॉलो करतो तर मी तुम्हाला सांगते. आता माझी नात 3रीत आहे, 8 वर्षाची. तिला संगीत शिकायचं आहे, पेटी शिकायची आहे. तिला क्लासला घातले आम्ही, संगीताचे पेटीचे. शाळा करून पण एकाची अट आहे, शाळेतला अभ्यास तर हे सगळं व्यवस्थित व्हायला पाहिजे. मग स्विमिंगला जातीये ती सकाळी. म्हणजे आपण मुलींना सुद्धा लहानपणीपासून इंडिपेंडेंट बनवायचं. त्यांच्या काय आशा आकांक्षा, काय शिकायचं आहे त्यांना, तर सगळं आपण त्यांना व्यवस्थित द्यायचं. म्हणजे पुढचं आयुष्य त्यांचं अगदी सुखकर, आनंदी होईल. एवढंच नव्हे, माझं मत तरी हे आहे, प्रत्येक मुलीला आपले पायावर उभी राहिल्याशिवाय लग्न करायचं नाही. आपले पायावर उभं राहायचं म्हणजे काय? म्हणजे फायनान्शियली इंडिपेंडेंट. नोकरी असू देत, तिचा स्वतःचा बिझनेस असू देत, स्वतःचं काही स्किल असू देत, काही असू देत, तिला स्वतः फायनान्शियली इंडिपेंडेंट करायचं. पुढे लग्न झाल्यावर तिनं नोकरी करत तू किंवा अमुक करच हे बंधन नाहीये. पण तिला आपले पायावर उभं राहण्याचं सपोर्ट आपण आई वडिलांनी द्यायचं. त्याचे शिक्षणासाठी खर्च करा, लग्न साधं करा, हरकत नाही. हे माझं स्वतःचं मत आहे. लग्न साधं करा, हरकत नाही. पण तिचे शिक्षणाला, तिला शिकायला, तिला काही गोष्टी नवीन आत्मसात करायला, ड्रायव्हिंग असेल, काही असेल, हे सगळे तिला शिकवायचं. तिला गुणसंपन्न करायची. ती आपले पायावर उभं राहिल्यावर
मगच लग्न करायचं. मग तिचं वय 22 असू देत, 25 असू देत, 30 असू देत, हरकत नाही. ती स्वतंत्रपणे आपले पायावर उभं राहिले शिवाय कोणी आपले मुलीचं लग्न करू नये. आता तुम्ही म्हणाल, काय हो ताई असं का बोलता तुम्ही? आज आता आपण बघतो बाहेर काही काही घडते, रोज पेपरला वाचतो. मुली जीव देतात किंवा परत येतात किंवा आणि काही काही सगळं आपण बघतो. हे सगळं कशासाठी घडते? का मुलगी कोणी एसेट म्हणून समजत नाही. मुलगी म्हणजे लायबिलिटी, खर्चाचं एक मार्ग असं समजलं जाते. हे चित्र बदलायला पाहिजे. ते कोणी आपल्याला येऊन आपला हात धरून वर नेणारं नाही. आपण बायकाई, आपण लेडीज आपण समर्थ व्हायला पाहिजे. आणि बघायला गेला तर आपण सर्व गुणसंपन्न आहोत. आज आता मुली विमान चालवतात, रेल्वे चालवतात, गाड्या चालवतात, सायंटिस्ट आहेत, काय नाहीयेत. प्रत्येक क्षेत्रात मुली आहेत. मग कशासाठी तिला कमी लेखायचं? त्यामुळे तिचं वय महत्वाचं नाही, तिला आपले पायावर उभं करणं महत्वाचं आहे. आणि हे कशासाठी? पुढे तिला काही प्रॉब्लेम्स येऊ नये, तिचं कोणी एक्सप्लॉयटेशन करू नये. एक्सप्लॉयटेशन का होते? बायकांचं काय एक्सप्लॉयटेशन होते? आपल्याला माहित आहे, बळी कायम कोणाचा दिला जातो? वाघाचा सिंहाचा बळी देतो का? नाही, बकरीचीच बळी देतात. का? बकरी वीक आहे म्हणून. वाघ सिंह हे स्ट्रॉंग आहेत. त्यामुळे आपल्या मुलींना पण आपण स्ट्रॉंग बनवायचं. ते नाही वाघ बनवा, सिंह बनवा, हरकत नाही, आपले पायावर उभा राहू देत. मग त्यांचं लग्न करायचं. त्यामुळे वय म्हणजे बायोलॉजिकल इयर्स आर नॉट एट ऑल इम्पॉर्टंट. नो डाऊट ती 18व्या 19व्या वर्षी अगदी स्वतःच्या पायावर उभी आहे, व्यवस्थित फायनान्शियली इंडिपेंडेंट आहे, स्वतःचे निर्णय स्वतः घेणे एवढी ती समृद्ध आहे. ते हरकत नाही करा. नाही ते ती 25 वर्षाची झाली तरी लग्न करू नका, जोपर्यंत ती आपले पायावर उभी नाही. म्हणजे फायनान्शियली इंडिपेंडेंट नाहीये, इमोशनली इंडिपेंडेंट नाहीये, स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकत नाही, तर तिला तेवढं समर्थ बनवा. मग तिचा लग्नाचा विचार करायचा, तोपर्यंत नाही. म्हणजे फक्त वय झालं म्हणून लग्न केलं नाही. असं काही होते का? आपलं वय झालं म्हणून कोणी नोकरी देते? नाही ना. आपलं वय झालं म्हणून हे काही देते? नाही. त्यामुळे नुसतं वय हे एकच धरून चालणार नाही. त्यामुळे मुलींनाही आपण भरपूर शिकवूया, त्यांना आपले पायावर उभं करूया, त्यांना स्वतंत्र बनवूया, स्वतःचे विचार. आणि नंतर त्यांचं ते लग्न ठरवलं तरी हरकत नाही. आपण सपोर्ट करायचा. का? त्यांचा निर्णय योग्य असेल तेव्हा. त्या एवढे सगळं ते मिळवलं तर त्यांचा निर्णय पण हा योग्य असणारच. त्यामुळे बिलकुल घाई करायची नाही. आता काळ बदललेला आहे. 18 वर्ष पूर्ण झाली म्हणून लगेच उद्या लग्न केलं नाही. ती आपले पायावर उभी राहू देत आणि स्वतःला घडवायचं, स्वतःचे निर्णय घ्यायचे. हे सगळ्या क्वालिटीज तिचे येऊ देत. मग ती एक
चांगली गृहिणी, चांगली आई बनेल. त्यामुळे तिला सक्षम बनवणं, सक्षम बनवल्यावरच तिचं लग्न करायचं. त्यामुळे फक्त वयाकडे बघू नका, ही माझी नम्र विनंती आहे सगळ्या आई वडिलांना. अच्छा, हे व्हेरी गुड.